गुड मॉर्निंग गाईज, नाही ॲक्च्युली गुड आफ्टरनून गाईज. तर मी चाललो आज माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. काल होती हळद, मी जाऊ शकलो नाही. त्यांनी मस्त ऑफर दिलेली, भाई हळदीला ये, सगळा कार्यक्रम रेडी आहे. पण मी बोललो नाही यार, मला काम आहे, मी नाही जाऊ शकत. बोला जाऊ दे. ॲक्च्युली मी गेलो होतो, पण भाईने ऑफर नाही दिली. तर मी बोललो जाऊ दे, मी पण येणार नाही. तू जर मला नाही दिली तर मी आतमध्येच येणार नाही. तर आम्ही निघालो तसं तिकडून. तर आता चाललोय, बोललो आता हळदी तर जाऊ दे, हळदी याने सुकी घालवली माझी पूर्ण. तर आता चाललोय आम्ही लग्नाला. आता लग्नाला बघू काय होतंय. मी तर झालोय मस्त रेडी. आता ह्या लोकांनी पण सांगितलं मस्त सगळेजण रेडी होणार आहे, कपडे इपडे घालतात आहेत. ऊन जास्त आहे आणि मी खुश आहे कारण की लग्नाला चालू. लग्नाला मी जाताना खुश असतो कारण की लग्न अशी गोष्ट आहे ना, ती मला बघायला जाम आवडते पण करायला अजिबात नाही. खरं सांगतोय. बघू यार, आता हे ब्लॉग ऐकून काही जणांना अजिबात आवडणार नाही, पण मला त्यांची काळजी आहे. तर त्यांच्यासाठी माझं उत्तर नंतर असणार आहे. आता चाललंय लग्नाला. आता पहिले ॲक्च्युली नेहमीप्रमाणे माझे मित्र येणार आहेत आणि मला वाट बघायला लावणार आहेत. यांनी मला सांगितलं मी 12 वाजता जाणार, म्हणजे 12 वाजता येऊ तू वैभव. मी पण आपला तयार बियार झालो. मी आलो मीरा रोड पासून गोरेगावला लग्न आहे आणि ही लोक येऊन मला बोलतात भाई 5 मिनिट थोडा आ गया ना, 5 और थोडा आ गया. मला कळत नाही की भाई ही लोक मला पुढे बोलवतात की पाठी बोलवतात आहेत. मला म्हणजे एक गोष्ट कळाली, ही लोक अजून टायमावर आलेली नाही आहेत. म्हणजे ही एक गोष्ट तर शॉर आहे की ही लोक आलेली नाही आहेत. मी खुश आहे खरं सांगू, मला रागवायचं नाहीये. मी ठरवलं की मी रागवणार नाहीये, पण ही लोक असे करतात त्यामुळे मला एवढा राग येतो ना, काय सांगू तुम्हाला. कूल म्हणजे मी किती पण ठरवलं ना की मी रागवणार नाही, मी शांत बसणार, पण काही ना काहीतरी असं होतं की माझा राग आहे ना, हा मला सहन करता येत नाही. म्हणजे यार किती वाट बघावी माणसाने. 12:30चा मुहूर्त आहे लग्नाचा. मी इथे 12 वाजल्यापासूनची वाट बघतोय. बघू शकता पाठी तो सिग्नल आहे. कुठे गेला पाठी सिग्नल? त्याच्या पाठी कुठेतरी सिग्नल आहे, दिसत नसेल तुम्हाला. मी इथे सिग्नलच्या इथे वाट बघतोय. येणाऱ्या जाण्याने मला 10 ते 15 वेळा दुकानदारांनी विचारलं भाई कुछ लेना आपको, कुछ लेना. आता यांना काय सांगू काय घ्यायचंय मला. लग्न आहे यार, लग्न आहे. नाही तर मी ना तोंडातून असे शब्द येतात ना बाहेर माझ्या, माझ्या ऑडियन्सला ते जाम ऐकायला आवडतील, पण मला ते काढायचं नाहीत. कारण की शेवटी मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. मित्राची बहीण ती आपली बहीण आणि मित्राच्या बहिणीच्या मैत्रिणी त्या आपल्या मैत्रिणी. त्यांच्यासाठी मी शांत बसतो आता. बघूया. तर मोठ्या प्रयत्नानंतर आणि वाट बघितल्यानंतर माझे मित्र म्हणजे मला असा आता माझा राग मी कधीतरी शांत केलेला, पण तुम्हाला सांगतो या लोकांनी मला इथे पण टोपा दिला. मी एकटाच सजून धजून आलोय आणि हा जो माणूस आहे दिसतोय, हसू नको झाट्या. शेहाने चालत युट्यूबला मला चालतात चॅनल डायरेक्ट डिलीट अनऑथराइज्ड चॅनल. झाटू तू मला काय बोललेलास? मी बोललोच नाहीये तुला काय भाई. हा मला काय बोलला मला काल काय बोलला म्हटलं, हा बोलला की रात्री काय बोलला की मी कुर्ता घालून येतो. म्हटलं ठीक आहे, मी तर नॉर्मलच घालून येतो. म्हटलं मी कुर्ता. पण सकाळी परत मला विचारलं नाही की भाई तू काय घालतो. हा बोलला कुर्ता. म्हणून मी तुला फोनवर बोललो की भाई तो येतोय, मी तर कॅज्युअलच येतोय कारण मला परत कामावर जायचं म्हणून मी तुला बोललो भाई. मला फोन केला का तू? हॅव यू कॉल्ड मी? नो. So this is not my problem. Do you really wanted to continue our talk in English? Yes. Huh? Because English is a very funny language. Once upon a time in Mumbai, there was a... हा असा पानसट जोक मारून तू माझा राग शांत नको करूस. नाही म्हणजे मला ना कळत नाही मित्रांनो, म्हणजे तुमच्यावर मित्र असेच आहेत की नाही माहित नाही. मी एवढा मस्त सजून धजून रेडी झालोय आणि ठीक आहे ना, तिथं पोरी तुला बघतील भाई. पोरी तुला बघतील तिथे. हा प्लस पॉईंट दिसत नाही तुला. थोडाफार म्हणजे सोडतोय थोडं तुझ्यासाठी. आता मित्र माझी तारीफ करता मी शांत झालो ना. एवढा तारीफ. थोडाफार सोडताय तुझ्यासाठी आम्ही. थोडाफार सोडतोय, जाऊ दे रे. रात्री तू आला नाही, मी काय बोललो तुला? हा लवडा आम्ही किती चिडायला पाहिजे, तुम्ही किती फोन केले तुला उचलला नाही फोन. रात्री अर्ध्या रस्त्यात येऊन परत चालला गेला. ए भाई लोक, मी तुम्हाला फोन केलेला भाई, मी निघालोय करून. तुम्ही लोक बोलले नका येऊ. तुला 10 फोन केल्यानंतर तू फोन पे. अरे भाई जरा मी कामात होतो बाबा, समज ना. मी मेसेज तरी करतो की भाई. तो मित्रांनो आम्ही आलोय आमच्या मित्राच्या लग्नाला. सगळे लाजतात आहेत. तर आम्ही इकडून जाणार आहे भावाकडे. भाव तिकडे बसलेला आहे, आम्हाला बघतोय जसं काय त्याचंच लग्न आहे.
हाय भाई आलो आता भावाकडे चाललोय. हो छावा भाई म्हणा काय बोलतो भाई. हा 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 व्हिडिओ करतोय. अरे भाई माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझा भाऊ आले नाही छावा. सांगितलेला शब्द नाही गेला आणि हे लोक आले नाही. भाऊ भाऊ काहीतरी आम्हाला कथा मी सांगायला रेडी नाही. स्टोरी सांगते मला ती रील शूट करायची तर सांगते. हा बोल ना. आवाज आहे ना तो बेस्ट लागेल. नाही बरोबर आहे का तू बोल. मी एक हे सुचले कॉन्सेप्ट आहे माझा व्हिडिओ. हा त्यात ना एक मित्राला घेऊन जातो तेच कॉन्सेप्ट आहे. ते गाणं मित्राला असं बोलतो की मित्राला हॉटेलचं सांगून लग्न जेवायला घेऊन आलो. एवढा माझा तुमचा कॉन्सेप्ट आता बनवायची मला. ओके तर भाईने एवढा व्हिडिओ एक्सप्लेन केल्यानंतर या भाईला म्हणजे सल्यूट आहे. त्याला बोलतात कॉन्टेंट क्रिएशन. आणि भावा नेहमीप्रमाणे फोनवर बिझी आहे. भाई हा भाई आपण लग्नाला आलो आहे पण आपल्याला पण बदल नाही. हे आपण अजून मास्क लावून आलोय ना चेहऱ्यावर. मुराल घाटाला तरी कोणतरी भेटताय का? हा तुला काय वाटतंय? त्यालाच त्याच्या ओळखत नाही. मुरडाल तू आज ब्लॉग बघशील ना पागल. मित्रांनो हे आहे आजचा मेन्यू आणि आम्ही सगळे बसलो आहे जेवायला. मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं जेवण चांगलं असतं पण सगळ्यात गोष्ट जी मला जास्त आवडली तो म्हणजे हा छोटा समोसा. एवढा भारी आहे ना म्हणजे त्या मोठ्या समोसाच्या भाडे कायच नाही. जेवण एक नंबर आहे. मुलाला आय लव्ह यू. खरंच ऑसम जेवण आहे बाबा. मी आता खातो. तू खाणार नाही माहिती आहे आम्हाला पण ठीक आहे. आलो होतो लग्नाला पण कॉन्टेंट क्रिएशन पासून कसे वंचित राहणार. तर काढला मोबाईल आणि केलं शूट हा छोटासा व्हिडिओ जो तुम्हाला आमच्या रील फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल. भाई जेवायला जाऊया. मी आता सध्या जेवू शकत नाही, माझ्या भावाचं काम आहे त्याच्यामुळे मी जेवू शकतो. भाई तू नाही तर मी पण नाही धन्यवाद. तू उपवास ठेव आज, मी पण उपवास ठेव. भाई आपण जेवायला जाऊ बोला ऐकत नाही. याच्याशिवाय आपण जेवू शकतो. अरे भाई एवढा स्मार्ट का दिसतोय? ब्लीच केलंय का? भाई जगण्यासाठी मेकअप करतो. मेकअप केलाय भाई ऐकत फोटो काढले असते ते तुमच्यावर. अरे मला नव्हतं भाई अण्णा भाई दिसतो भाई पण. भाई आपण कोणाच्या लग्नाला आलो हे तरी माहिती आहे ना तुला? नाही रे झालं. आणि मृणाल आम्हाला सांगतोय कोण कोणाचे नातं आहे. मृणाल आमचं इंट्रोडक्शन तर करून दे कोणावर तरी. मी मृणाल तुझ्या आमचा बोललो. प्रथमेश जेवले. कियान धनवडे सबसे बेस्ट ऍक्टर इन माय कॉन्टेंट. सगळे याची तारीफ करत असतात. माझी कमी करतात पण याची पहिली करतात, त्याच्यानंतर माझी करतात, त्याच्यानंतर याची करतात, त्याच्यानंतर सगळ्याची करत चालेल. तिकडे बघा काहीतरी घे माझ्याबद्दल तरी बोल काहीतरी. हे माझे मित्र. अरे बाईक बी आवाज ऐकायला येतो जोरात. हे असे मित्र आहेत की मला जागा पण सोडू नये, थोडीशी जागा सोडली. तर आम्ही गेली खूप मजा पण मजा करता करता आम्ही विसरलो आम्ही आलो तर लग्नाला. मग काय नजर गेली या क्यूटच्या कपलवर आणि त्यांच्या आनंदात आम्ही आमचा आनंद व्यक्त केला. तर असा होता आजचा प्रोडक्टिव्ह डे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.